रॉयल विंडोजचे श्री प्रशांत पवार आत्ता आपल्यावर आहेत. प्रशांत, अतिशय हटके अशा प्रकारचे प्रोडक्ट त्यांचे आहेत. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये ग्रिल्स असतात, डास खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. आपण आपल्या विंडोज ओपन करू शकत नाही आणि मग खेळती हवा घरामध्ये राहत नाही. अशा दृष्टिकोनातून त्यांनी खूप छान छान अशा प्रकारचे प्रोडक्ट तयार केले आहेत. इन्व्हिजिबल ग्रिल तयार केलेले आहेत. कपडे वाळत घालण्यासाठी अत्याधुनिक अशा प्रकारची सिस्टम तयार केलेली आहे. असे आगळे वेगळे प्रोडक्ट त्यांनी केलेले आहेत. प्रशांत, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये तुमचं स्वागत. खूप आगळे वेगळे अशा प्रकारचे तुमचे प्रोडक्ट आहेत. ओके, थँक्यू सर. प्रशांतला मी पहिल्यांदा रिक्वेस्ट करेन की हे जे सगळे प्रोडक्ट आहेत हे त्यांनी दाखवावे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याशी गप्पा मारूया. सर, कंपनीचं नाव रॉयल विंडो फॅशन आणि माझं नाव प्रशांत पवार. आम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आम्ही हे सर्व प्रोडक्ट बनवतो. हे आहे प्लेटेड मॉस्किटो नेट. हे स्लायडिंग टाईपमध्ये आहे. याचं सेंटर ओपनिंगमध्ये तुम्ही बंद करू शकता अशा प्रकारे. याचं बंद करता येतं आणि ओपन बी करू शकतो आपण याला असं. ठीक आहे. आणि सेकंड प्रोडक्ट आहे इनविजिबल ग्रिल, सेफ्टी पर्पजसाठी, जे आपण बाल्कनीमध्ये सज्जावरती वगैरे लावू शकतो. ह्याची वेट कॅपॅसिटी 500 किलो आहे आणि पूर्णपणे स्टँडर्ड स्टीलचं आहे. आणि तिसरा प्रोडक्ट आहे आमच्याकडे ॲल्युमिनियम मॉस्किटो नेट. ॲल्युमिनियम मॉस्किटो नेट हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट आपण कोणाचं ग्राउंड फ्लोअरला बाल्कनी वगैरे असेल तिथे लावू शकतो. हे मच्छर पण येणार नाहीत आणि तुम्ही सेफ्टीसाठी पण याला वापरू शकता. ह्याला लॉक अँड की दिलेला आहे, म्हणजे तुम्ही ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट असतं त्याला तुम्ही लॉक बी करू शकता. म्हणजे तुमचा सेफ्टीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मच्छर पण येणार आहे तुमच्या इथं. असं 2 in 1 हे कॉम्बिनेशन आहे. आणि थर्ड ऑप्शन आहे आमच्याकडं एक हँगिंग क्लॉथ ड्रायर आहे. हे मॅन्युअल आहे. हे मॅन्युअल मशीन आहे. आपण कपडे वाळत घालतो ना त्यासाठी. कमी जागेमध्ये आणि एकदम कॉम्पॅक्ट आहे. आपलं जेव्हा पाहिजे तुम्ही खाली घेऊ शकता आणि अप डाऊन बी करू शकता असं. आणि सेकंड आहे मोटराईजवाला आहे. हे मोटराईजमध्ये आहे. तो दाखवला, तो मी मॅन्युअल दाखवला. हा मोटराईज आहे. तर आगळे वेगळे अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत प्रशांत सरांचे. मला सांगा, या बिझनेसमध्ये तुम्ही आलात कसे नेमके? सर, 2014ला मी 2010ला मी कंपनी चालू केली आणि आता 14 वर्ष झाले मला ह्या इंडस्ट्रीमध्ये. आणि मी एका ठिकाणी पहिले जॉब करत होतो. जॉब करता करता मी हा बिझनेस पार्ट टाईम केला आणि आज माझ्याकडं 45 माणसांचा स्टाफ आहे मुंबईमध्ये. आणि आपली एक पुण्याला पण ब्रांच आहे आणि आपले मल्टिपल 2 ठिकाणी शोरूम आहेत. एक ठाण्यामध्ये आहे आणि एक पनवेलला आहे. कशा प्रकारचा रिस्पॉन्स असतो? कारण अतिशय युनिक प्रोडक्ट, म्हणजे माझ्या घरामध्ये सुद्धा मच्छर येऊ नये म्हणून एक छोटीशी जाळी असते. प्रशस्त घर आहे, पण ज्यावेळेस ती जाळी असते आणि त्या मच्छरांच्या पोटी माझं जे प्रशस्त घर आहे ते एकदम कंजेस्टेड होऊन जातं. पण हे अतिशय वेगळं आहे. याला कशा प्रकारचा रिस्पॉन्स असतो? सर, आतापर्यंत मी आहे ना, जेव्हापासून कंपनी चालू केली नाही तेव्हापासून मी आतापर्यंत 5 लाख लोकांच्या घरी हे प्रोडक्ट इन्स्टॉल केले असतील. 5 लाख लोकांच्या घरी मी प्रोडक्ट इन्स्टॉल केलेत. तुम्ही विचार करा की काय प्रतिसाद आहे. आणि माझं रेग्युलर एक्झिबिशन, म्हणजे जेवढे एक्झिबिशन मुंबईमध्ये होतात, फर्निचर एक्सपो, प्रॉपर्टी एक्सपो, परत ॲस्टॅग एक्झिबिशन किंवा बाकी छोटे मोठे एक्झिबिशन असतात, सोसायटी एक्झिबिशन असतात, तर प्रत्येक ठिकाणी मी स्टॉलमध्ये असतात आणि तिथून मला चांगला रिस्पॉन्स येतो. आणि असं प्रत्येक एक्झिबिशनमध्ये मी नाही म्हणलं तर माझ्या स्टॉलवरती एक 5 ते 6 हजार लोक येऊन जातात प्रत्येक एक्झिबिशनला. त्या टायमाला ऑर्डर्स पण त्या टायमाला प्रतिसाद चांगला भेटतो ऑर्डरचा पण. एक्झॅक्टली. इनव्हिजिबल ग्रिल हा गेल्या काही वर्षांमध्ये डेव्हलप झालेली संकल्पना आहे. इनव्हिजिबल ग्रिल कसं काय आलं आणि तुम्ही काय काय देता? इनव्हिजिबल ग्रिल म्हणजे काय होतं, लोखंडाच्या पहिल्या पूर्वी आहे ना 6-7 माळ्याच्या बिल्डिंग असायच्या, त्या टायमाला लोखंडाच्या ग्रिल लावायच्या. मग लोखंडाची ग्रिल लावल्याने काय होतं, लोकांना घरामधनं जेलसारखं फील होतं. पण इनव्हिजिबल ग्रिलने तुम्हाला व्ह्यू क्लिअर मिळतो, विजिबिलिटी क्लिअर मिळते. आणि हे स्टॅनलेस स्टील आहे, हे तुमच्या बिल्डिंगवरती ना ह्याच्यानी लोखंड लावलं ती लोड कॅपॅसिटी वाढते, पण ह्याच्याने तुमच्या लोड कॅपॅसिटी वाढत नाही. आणि बिल्डिंगचं ॲलिव्हेशन पण मेंटेन राहतं, लुकला पण चांगलं असतं. अशा प्रकारे आहे ते. आणि त्याची वेट कॅपॅसिटी 500 किलो वेट कॅपॅसिटी आहे. आणि लोखंडाची ग्रिल जी आपण लावतो त्याची मॅक्झिमम 150-200 किलो पण त्याची वेट कॅपॅसिटी असते. काय हे सेफ असतं? पण कारण हल्ली हाय राईज बिल्डिंग झालेल्या आहेत. मी स्वतः अतिशय टॉप फ्लोअरला राहतो आणि मुलांची भीती वाटत असते. सेफ आहे हे? सर 500 किलो वेट कॅपॅसिटी. आपलं नॉर्मली माणसाचं वजन किती त्याचं 70-80 मॅक्झिमम 100 किलो असतं.
500 kg आणि आपण नॉर्मल लोखंडाची ग्रिल लावतो ती 150-200 किलो आहे. वेट कॅपॅसिटी जी 500 किलो आहे. आणि हे जेव्हा आपण ॲसेंबल करतो हे अँकर फास्टनरनी लावतो आणि लोखंडाची ग्रिल जी आपण लावतो ती सिमेंट खिळ्यानी लावतो. आणि लोखंडापेक्षा स्टॅनलेस स्टीलची लाईफ कधी बी जास्तच आहे आणि हे रस्ट पण नाही खाणारे कधी, म्हणजे 316 SS आहे. हां, त्याच्यामुळे याला रस्ट कधी लागणारच नाही आहे. कसा रिस्पॉन्स आहे याला तुमच्या, कारण हे पण हल्ली इन्व्हिजिबल ग्रिल ही गरज झालेली लोकांची, काय सांगाल? आतापर्यंत माझे रेग्युलर एक्झिबिशन होता. प्रत्येक एक्झिबिशन मला 1-2 प्रोजेक्ट मला भेटतात. आता ठाण्यामध्ये रेमंड रियालिटीचा 4 टावरचा प्रोजेक्ट मी केला. मुलुंडला ॲशन मेट्रो केला, मुलुंडला अनुत्तम करून केला. ठाण्यामध्ये ॲशन मेट्रो करून एक प्रोजेक्ट केला. मुलुंडला ऐश्वर्या हाईट करून एक नवीन टावर झाला, तो पण मी केला. आणि असं मल्टिपलमध्ये B2C पण आमची रेग्युलर कामं चालतात आणि प्रोजेक्ट कामं पण आपल्याकडे रेग्युलर चालू आहेत. एक्झॅक्टली. आणखी एक जरा मी कॅमेरामॅनला सांगेन, कॅमेरा जरा वरती घ्या. आणि कपडे म्हणजे पावसाळ्यामध्ये विशेषतः कपडे सुकत नाहीत, कपडे वाळत घालायला आपल्याकडे ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा जागा कमी असते. आणि मग हे असं काहीतरी आगळं वेगळं त्यांनी तयार केलेलं आहे. एक बहुतेक हाताने सुद्धा तुम्हाला खालती वरती करता येतं आणि एक मोटराईज ते बहुतेक. हे ह्या प्रोडक्टविषयी सांगा, कुठून आणलं हे प्रोडक्ट? सो हे प्रोडक्ट आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे आणि हे इंडियन मेड प्रोडक्ट आहे. हे काय स्टॅनलेस स्टीलचं आहे. लोकांना काय होतं कपडे वाळत घालण्यासाठी, आता काय फ्लॅटमध्ये तुम्ही बघता 2 बेड जे काय फ्लॅट आहेत 1 बेड 2 बेड याच्यामध्ये काय स्पेस नाही आहे कपडे वाळत घालायला. त्यासाठी आम्ही एक युनिक कॉन्सेप्ट तयार केलं आणि ते एक मॅन्युअल बी केलं की तुम्ही त्यांनी दोरीने ते ऑपरेट करू शकता. आणि एक मोटराईजमध्ये केलं की जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस कपडे वाळत घालायचे तुम्ही त्याला रॅक खाली घ्या आणि जेव्हा तुम्हाला कपडे नाही वाळत घ्या त्या तुम्ही रॅक पूर्णपणे वरती घ्या की जेणेकरून तुमचा स्पेस पण अडला जाणार नाही. अशा प्रकारे ह्या सगळ्या जे प्रॉडक्ट आहेत, मुळात बिझनेसमध्ये आले कसे तुम्ही? बिझनेसमध्ये यायचा प्रश्न होता की मी 2010ला जॉब करता करता मला इंटरेस्ट होता बिझनेसमध्येच. बिझनेस करण्याची इच्छा पहिल्यापासून होती, फॅमिलीपासून बिझनेस होता, पण मला स्वतःचा बिझनेस काहीतरी डेव्हलप करायचा होता. त्यामुळेच मी हा बिझनेस पहिला मी फक्त ब्लाइंड्स करायचो. त्याच्यानंतर एक एक प्रोडक्ट मी टेकओव्हर करत गेलो. त्याच्यानंतर मग कामाची काही कमीच राहिली नाही मार्केटमध्ये की आपलं एवढं काम रेग्युलर येतं की जेणेकरून मला कधी अशी गरज वाटली नाही की मी बिझनेस जॉब करून. मराठी उद्योजकांना काय सांगशील? मराठी उद्योजकांना हे सांगाल की तुम्ही आहे ना कुठेतरी पहिलं आहे ना कोणत्या ठिकाणी 2-3 वर्ष तरी जॉब करा आणि तो जॉबचा एक्सपिरियन्स घेऊन नंतर तुम्ही बिझनेस करा. तुम्ही डायरेक्ट बिझनेस करायला जाल तर तुम्हाला लगेच यश नाही मिळणार. काय होतं नॉर्मली आजकाल दुसऱ्याचा बिझनेस बघितला मी, अरे ह्याचा बिझनेस सांगतो लगेच मी तो करेल, तर त्याच्यामुळे काय होणार तुम्हाला लगेच तुम्हाला तेवढा सक्सेस नाही भेटणार. त्यासाठी मी सांग की 1-2 वर्ष तुम्ही कोणत्या ना कोणत्या फर्ममध्ये जे काय तुम्हाला करायचं असेल त्याच्यामुळे पहिलं तुम्ही नॉलेज घ्या. तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. थेरी नॉलेज तर मिळेलच, पण प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज जेव्हा तुम्हाला येतं त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकता. जर तुम्हाला हे सगळे कुठले प्रोडक्ट हवं असेल तर स्क्रीनवर आत्ता खालती नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरनं तुम्ही यांच्या कंपनीशी थेट संपर्क साधू शकता. जाता प्रशांतजी काय सांगाल? मी हे सांगेल की मराठी बिझनेसमॅन किंवा अदर पण बाकीच्या बी कोणत्या मित्रांना माझ्यासोबत जॉईंट होऊन बिझनेस करायचा आहे तर मी खूप ठिकाणी माझे जॉईंट व्हेंचर म्हणून लोक काम करतात. कोणाला सोबत इंटरेस्ट असतं माझ्यासोबत जॉईंट व्हेंचर म्हणून काम करायचं तर त्यांनी माझ्यासोबत नक्की जॉईन व्हावं आणि मी माझ्याकडनं 100% सपोर्ट तुम्हाला देईन. नक्कीच. म्हणजे जर का तुम्हाला इथे व्यवसायाची सुद्धा संधी आहे, जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, बिझनेसच्या माध्यमातून पुढे जायचं आहे तरी देखील तुम्ही प्रशांत सरांशी संपर्क साधू शकता. तुम्ही अतिशय युनिक अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत. आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.